श्री स्वामी समर्थ. तर जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा श्री स्वामी समर्थ काय सांगतात माहिती आहे? एकदा श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये वडाच्या झाडाखाली बसले होते. दूरदूरून लोक त्यांचं दर्शन घेण्यासाठी येत असत. कोणी दुःख सांगायला, कोणी आनंद वाटायला, तर कोणी फक्त त्यांच्या चरणी शांतता शोधायला येत असे. त्या गावात गणू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो खूप मेहनती होता, पण गेली काही वर्ष त्याच्या आयुष्यात फक्त संकटच येत होती. कधी पाऊस पडत नव्हता, तर कधी पीक नष्ट होत होती. घरात पैशांची कमतरता, कर्जाचा डोंगर आणि सततची चिंता, त्यामुळे तो पूर्णपणे खचला होता. एके दिवशी गावातील एका वृद्धाने त्याला सांगितलं, गणू, अक्कलकोटला जा, श्री स्वामी समर्थांचे दर्शन घे, ते तुला मार्ग दाखवतील. गणूच्या मनात फारसा विश्वास नव्हता, पण शेवटचा आधार म्हणून तो अक्कलकोटकडे निघाला. अनेक तास चालत तो स्वामींच्या मठात पोचला. तेथे खूप गर्दी होती. प्रत्येक जण स्वामीच्या दर्शनासाठी आतुर झाला होता. गणू दूर उभा राहून स्वामींकडे पाहत होता. स्वामी समर्थ शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. अचानक स्वामींनी गर्दीतून गणूकडे पाहिलं आणि मोठ्याने म्हणाले, ए गणू, इतका का घाबरतोस? संकट आली म्हणून माणूस हार मानतो का? हे ऐकताच गणू थक्क झाला. त्याने तर आपलं नाव कुणालाही सांगितलं नव्हतं. तो धावत स्वामींच्या चरणी गेला आणि रडू लागला, स्वामी, मी खूप थकलोय, मेहनत करतो पण यश मिळत नाही. देव माझी परीक्षा का घेतोय? श्री स्वामी समर्थ काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी जवळ ठेवलेला एक दगड हातात घेतला आणि गणूला म्हणाले, हा दगड पाहतोयस? हा आधी साधा खडक होता, पण शिल्पकाराने त्यावर हजारो घाव घातले तेव्हा तो सुंदर मूर्ती बनला. जर त्या दगडाने पहिल्यांदाच घावाला तुटून हार मानली असती तर आज त्याची पूजा झाली असती का? गणू शांतपणे ऐकत होता. स्वामी समर्थ पुढे म्हणाले, देव जेव्हा एखाद्याला मोठं बनवायचं ठरवतो तेव्हा त्याची परीक्षा घेतो. संकट ही शिक्षा नसतात, ती तुला घडवण्यासाठी असतात. गणूच्या मनात आशेचा एक किरण जागा झाला. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि फक्त एक वाक्य सांगितलं, मेहनत करत राहा, बाकीची चिंता माझ्यावर सोड. गणू गावात परतला. त्या दिवसापासून त्याने तक्रार करणं बंद केलं. तो पुन्हा नव्या जिद्दीने काम करू लागला. काही महिन्यांनी गावात चांगला पाऊस पडला. त्याची शेती भरभरून आली. हळूहळू त्याचं कर्ज फिटलं. घरात आनंद परत आला. पण गणूमध्ये सगळ्यात मोठा बदल झाला की आता तो संकटांना घाबरत नव्हता, कारण त्याला स्वामी समर्थांचे शब्द कायम आठवत होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या गोष्टीतनं हीच शिकवण मिळते की संकट आपल्याला कमकुवत नाही तर मजबूत बनवतात. श्रद्धा आणि मेहनत कधी वाया जात नाही. कठीण काळ कायमचा राहत नाही. धैर्य ठेवणाऱ्याला योग्य वेळी यश नक्की मिळतं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.